श्री स्वामी समर्थ. चला आपण कारल्याची भाजी बनवून घेऊया. त्यासाठी कारली चिरून घेतले तिने, त्यामध्ये मीठ लावून घेतले म्हणजे त्याचा कडवटपणा कमी होत आहे. त्यासाठी आता 1 वाटी शेंगदाणे घेतलेत मी भाजून, स्वच्छ धुवून. कोथिंबीर घेतली 1 वाटी, चवीपुरतं मीठ, घरचं काळं तिखट, लाल मिरची पावडर, कच्चा मसाला, जिरी मोहरी, हळद. आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. बघा किती छान फिरवून घेतले. मिक्सरमध्ये सगळं एकजीव करून घेतले. अद्रक, कोथिंबीर, लसूण सगळं एकत्र केले मी. मसाले बिना पाण्याचं कारलं करायचं आहे आपल्याला. हे सगळं बिना पाण्याचंच एकत्र करून घेऊ, एकजीव करून घेऊ. अद्रक, लसूण, कोथिंबीर, जिरी मोहरी सगळं एकत्र एकजीव करून घेऊ. लाल तिखट, हळद आणि कारल्यामध्ये भरून घेऊ. बघा ती ओलं ओलं होतंय, अजिबात कडू कारलं होत नाही. छान असं भरून घेऊ. मी कारल्याला अगोदर मीठ लावून घेतले, कट करून अर्धा तास ठेवलं होतं मीठ लावून. छान असं भरून घेतलंय. आता आपण माझा चॅनल आवडला, माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईबर करा. कढई ठेवून घेतली आपण, त्यात तेल टाकले. तेल आपण जिरी मोहरी टाकून घेऊ. ती तडतड केली, त्यामध्ये कारलं सोडून घेऊया. तेलामध्ये कारलं सोडलं. आता त्यावर झाकण ठेवू आणि वाफेत आपलं शिजून निघतंय कारलं. झाकण ठेवून घेते. छान होतंय आपलं कारलं, मस्त शिजून निघतंय वाफेत. झाली आपली कारल्याची भाजी तयार.